साक्षी आहे तुमच्या आमच्यातील विरहाची आणि निरोप समारंभाच्या हळव्या क्षणांची. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती बाबर मॅडम यांनी करावे अशी आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय यादव सर, पठाण सर, माझ्या सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित इयत्ता 10वीचे सर्व सत्कारमूर्ती आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यालयातील 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी, या सर्वांचंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक स्वागत करते। वर्षभरामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो। वेगवेगळ्या क्षेत्रातील कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, साहित्य असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आपण वर्षभरामध्ये आयोजित करतो। या सर्व स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होतात, आपल्या कला दाखवतात, त्याच्यामध्ये नंबर मिळवतात आणि उज्ज्वल असं यश संपादन करत असतात। या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी सर्वांच्या वतीनं मनापासून कौतुक करते आणि या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षक त्या स्पर्धांसाठी अतिशय सखोल असं मार्गदर्शन करतात। तर या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते आणि सर्वांचं अभिनंदन करते। वर्षभरामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे। त्या सर्व भाग घेतलेल्या आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक अभिनंदन करते। वर्षभरामध्ये कला क्षेत्रामध्ये आपल्या चित्रकला स्पर्धा झाल्या होत्या। इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे। त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धा झाल्या, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या। तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भरपूर यश संपादन केलेलं आहे। अनेक विद्यार्थी जिल्हा स्तरावर त्यांची निवड झालेली होती। हिंदी बाह्य परीक्षा झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे। नुकताच ग्रंथ महोत्सव झालेला होता डिसेंबर महिन्यामध्ये। या ग्रंथ महोत्सवामध्ये सुद्धा कथाकथन असेल, मी वाचलेले पुस्तक असेल, कविता गायन असेल आणि या स्पर्धांमध्येही आपल्या विद्यालयातील विद्यार्थी चमकले होते। त्याच्यानंतर समूह नृत्य आपण विद्यालयातर्फे सादर केलेलं होतं, ऑपरेशन सिंधू नावाचं। यामध्येही अनेक विद्यार्थी सहभागी झालेले होते, त्याच्यामध्ये आपला विजय क्रमांक आलेला होता। त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 पार पडलेलं होतं साताऱ्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यालयाचा चित्ररथ सहभागी होता। असे अनेक कार्यक्रम आपण राबवत असतो। आम्ही पुस्तक प्रेमी या समूहातर्फे निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि या निबंध स्पर्धेमध्ये जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता। त्याच्यामध्येही त्यांचे नंबर आलेले आहेत। तर कुठलीही स्पर्धा असो, या स्पर्धांना आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक अतिशय सखोल मार्गदर्शन करतात आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त चांगलं करून घेण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही विद्यार्थी चांगले घडावे किंवा एक आदर्श नागरिक बनावेत यासाठी सर्व शिक्षकांची धडपड चालू असते। तर या सर्व शिक्षकांचं आणि तुमच्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करते। तसेच आपल्या केंद्र स्तरावर काही दिव्यांग विद्यार्थ्यांच्याही स्पर्धा झालेल्या होत्या। त्याच्यामध्ये आपल्या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकारामध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं होतं आणि हे विद्यार्थी तालुका स्तरावर आणि त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा त्यांची निवड झालेली होती। आपल्या विद्यालयामध्ये गणित प्रदर्शन भरवलं जातं। याच्यामध्ये आपल्या विद्यालयाची मोठी अशी प्रयोगशाळा आहे। ही प्रयोगशाळा करण्यामध्ये निकम सर असतील, त्यांना सहकार्य करणारे आपल्या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी सहकार्य केलेलं आहे, ते सर्व विद्यार्थी असतील। तर असं गणित प्रदर्शन आपण भरवत असतो। विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्येही विद्यालयाचा सहभाग असतो। त्याच्यानंतर वार्षिक शैक्षणिक सहल आपली दरवर्षी जाते, श्रावणी सहल जात असते।
असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि या सर्व उपक्रमामधून वेगवेगळे अनुभव आम्हाला आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतात. हे अनुभव आपल्या पाठीशी सदैव असतात आणि आपण ते शालेय जीवनामधले जे अनुभव असतात हे सर्व अनुभव कायम आपल्या लक्षामध्ये राहतात. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून कौतुक करते. एका 10वीचा शुभचिंतन समारंभ आहे. आत्ताच 10वीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या सर्व शिक्षकांचं अतिशय उत्साहात आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने असं खूप छान स्वागत केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आम्ही सर्व म्हणजे खूप छान वाटलं, सर्व भारावून गेलेलो आहोत. त्यामुळं असं मी तर पहिल्यांदाच पाहिलं की खूप छान स्वागत तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. शाळेचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हा कायम स्मरणात राहणारा दिवस असतो. पहिल्या दिवशी थोडंसं दडपण असतं, भीती असते की शाळा कशी असेल, विद्यार्थी कसे असतील, शिक्षक कसे असतील, वातावरण कसं असतील किंवा शाळेचं वातावरण कसं असेल, माझे मित्र मैत्रिणी होतील का, अशा अनेक शंका आपल्या मनात असतात. पण शाळेत आल्यानंतर सर्व आपल्या परिचयाचं होऊन जातं. सगळे शिक्षक परिचय होतात. सर्व शिक्षक तुम्हाला अतिशय आईच्या मायेनं सर्व तुम्हाला ट्रीटमेंट देत असतात. सर्व तुमच्या समस्या सोडवत असतात. त्यामुळे हळूहळू सर्व शिक्षकांशी मुलांशी तुमचे ज्ञानबंध हे वाढत जातात आणि ते ज्ञानबंध इतके वाढतात की शेवटी जाताना अतिशय वाईट वाटतं. तर तसा शेवटचा दिवस तुमचा आलेला आहे. तुम्हाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्ही सगळ्यांनी केलेलंच आहे. त्या मार्गदर्शनाचा तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये अतिशय उपयोग करू शकता. तर आता तुमची बोर्डाची परीक्षा आहे. बोलू नका. बोर्डाची परीक्षा तुमची 20 तारखेपासून सुरू होत आहे. तुमच्याकडून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या शिक्षकांच्या अपेक्षा आहेत. आपण जे काही ठरवलेलं असतं त्याप्रमाणे आपण करत असतो, प्रयत्न करतोय. आतापर्यंत वर्षभरामध्ये अनेक परीक्षा दिलेल्या आहेत. पण ही जी परीक्षा आहे ही परीक्षा थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. न कळत या परीक्षेचं थोडंसं दडपण विद्यार्थ्यांच्या मनावर येत असतं. तर या परीक्षेला विना दडपण किंवा विना कोणताही ताणतणाव न घेता सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी त्याला थोडंसं दडपण विरहित असं सामोरं जायचं आहे. भरपूर अभ्यास करा, भरपूर कष्ट घ्या आणि हे घेत असताना आरोग्याची काळजी घ्या. आता जिल्हा प्रशासन आणि बोर्ड ऐका, जिल्हा प्रशासन आणि बोर्ड SSC बोर्ड यांच्या मार्फत हा एक अभियान राबवलेला आहे, कॉपीमुक्त अभियान. तर या अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे आपण वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. ते उपक्रम आपण शाळेमध्ये सुद्धा राबवलेले आहेत. तर त्याचा सुद्धा फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे. तुम्ही कॉपीमुक्तीची शपथ घेतलेली आहे. तर त्या नुसती शपथ न घेता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचं आचरण आपण करायचं आहे. ते आपण आचरणात आणायचे आहेत त्या गोष्टी. तर अतिशय कठीण असं परीक्षा केंद्र आहे आपलं. त्याच्यामध्ये बैठक पथक असतं, भरारी पथक असतं, आपले सुपरवायझर तिथं आहेत, बाहेरचे सुपरवायझर असतील. तर अतिशय काटेकोर असा बंदोबस्त असतो त्या ठिकाणी. तर सगळ्यांनी कोणताही गैरप्रकार न करता तणावविरहित वातावरणामध्ये सर्व विषयांचा चांगला अभ्यास करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. निरोप नाही, अखेरचा निरोप नाही. तुम्ही फक्त परीक्षेसाठी जाणार आहात. ही शाळा तुमच्यासाठी इथंच आहे. त्यामुळे तुम्ही कधीही शाळेमध्ये येऊ शकता, शिक्षकांना भेटू शकता. तर फक्त परीक्षेसाठी तुम्हाला आम्ही निरोप देत आहे. पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देते. मी काय बोलू मला खरंच काय सुचेल ना. पण मी जेव्हा ह्या शाळेमध्ये आले तेव्हा मी 8वीला होते आणि आता निरोपाचा डायरेक्ट समारंभ सुरू झालाय. त्यामुळे काय बोलावं हे सुचेल ना. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी आल्यानंतर म्हणजे मी त्यांचे भाषण करते किंवा काहीतरी मी ठरवून आलेलं असते की मला नाही हे बोलायचंय आणि हे मी पुढे आल्यावरती बोलणार. पण आता मी तसं काहीच ठरवून आलेलं नाहीये.
नमस्कार. सूर्यासारखे ते पुढे जावे क्षितिजावरती जाताना दगडालाही पांघर फुटावा निरोप शेवटचा घेताना. आज या ज्ञानरूपी वटवृक्षाखाली तुमच्यासमोर एक विद्यार्थी एक पक्षी तुमच्यासमोर मी बोलत आहे. माझे नाव वेदांत नारायण पाटील. मी या शाळेत तिसरीत आलो. तिसरीत आल्यानंतर थोडंसं वेगळं वाटलं होतं. सगळ्यांची ओळख नव्हती. हळूहळू ओळख झाली. जसे दिवस गेले तसे ओळख होत गेली. सर्वप्रथम शिक्षक आणि वर्ग शिक्षक मला मिळाले. ते पुढे सर होते. नंतर हळूहळू मित्रांची ओळखी झाली. पुढे सरांबद्दल सांगायचं गेलं तर ते खूप शांत व्यक्तिमत्व, मुलाला सुधारण्याची त्यांची प्रवृत्ती. त्यानंतर ते मी तिसरी झाल्यानंतर तिसरी चौथीला वर्ग शिक्षक तेच होते. त्यानंतर त्यावेळेच्या मुख्याध्यापिका आता पण आहेत. त्यावेळेच्या मुख्याध्यापिका नलवडे मॅडम, त्याही खूप चांगल्या होत्या. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. शिकवायला नव्हत्या पण त्यांच्या स्वभावातून कळायचं त्या खूप चांगल्या पद्धतीने शिकवायच्या. त्यांचा राग, त्यांची शिस्त लावण्याची मुलांना पद्धत खूप चांगली होती. त्यानंतर मोटकर सर, S.T. जाधव सर, शिंदे मॅडम, त्याही खूप चांगल्या होत्या. त्यानंतर मी चौथी पाचवीत आलो. पाचवीत आल्यानंतर कोरोना होता. ती कोरोनाच्या वेळेस खूप महत्त्वाची मदत म्हणजे मी पाचवीत गेल्यानंतर मी स्कॉलरशिप होती माझ्यावेळी. त्यावेळी माझी मदत शिल्वर सरांनी केली. त्यावेळी त्यांनी मला ऑनलाईन क्लास उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्यांची मला खूप मदत झाली. त्यानंतर वाडीले मॅडम आम्हाला 5वी-6वी नंतर इतिहास शिकवायला होत्या. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला इतिहास शिकवला. इतिहास शिकायचा म्हणून नाही तर तो समजून घ्यायचा म्हणून त्यांनी आम्हाला शिकवला. त्यानंतर इंग्रज सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिक्षण दिलं आहे. शिकायचे याबद्दल कसं सांगितलं आहे. त्यानंतर 8वीत गेलो. 8वी 9वी 10वी या वेळेस आम्हाला काळे मॅडम, कुंभार मॅडम, यादव सर, पठाण सर, जाधव सर पण होते. निकम सर, जाधव सर, बाबर मॅडम, कुंभार मॅडम. महत्वाचं सांगायचं गेलं तर जाधव सरांबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मी शाळेत आल्यापासून शेवटी शाळेत जास्त पण त्यांची मला साथ राहिली आहे. शाळेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सर्व शिक्षक त्यांना विद्यार्थ्यांना ते एक नावाने ओळखतात. पण माझ्या बाबतीत त्यांनी हा माझा नाव आला म्हणून मला त्यांनी ओळख दिली. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. त्यानंतर म्हणायचं गेलं तर यादव सरांना जर तुम्ही चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केलं असेल तर त्यांचं हास्य ते खूप स्वीट हास्य असतं. ते खूप कमी असतात पण त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने असतात. ते मला खूप आवडतं. त्यानंतर आम्हाला पीटीला होते. त्यांच्याकडून एक मला खूप चांगली रेफ्री बाबत कुणाला किती चांगल्या पद्धतीने ते घ्यायचे. खेळ ग्राउंड आखणे म्हणा, किती स्पर्धा घ्यायच्या, सगळं नियोजन त्यांच्याकडे असायचं. त्यांच्याकडे होते जाधव सरांबद्दल. त्यामुळे ती गोष्ट मला त्यांच्याकडून चांगली शिकायला भेटली. त्यामुळे सरांचेही धन्यवाद. नंतर जाधव सर आम्हाला 8वीत गणित शिकवायला होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गणित शिकवले. त्यावेळी शिकवलेले सूत्र त्यांचे मला अजूनही आठवणीत आहे. त्यामुळे सरांचे खूप धन्यवाद. त्यानंतर निकम सर खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे. त्यांची जर तुम्हाला म्हणायला गेले तर एखादा कठोर शिक्षक असल्याशिवाय तुम्हाला चांगल्या शिक्षकाची किंमत कळत नाही. पण त्याबाबत जर तुम्ही म्हणायला गेलं तर ते निकम सर आहेत. कारण ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप चांगल्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत ते खूप कठोर आहेत. महात्मा मान्य आहेत पण ते शिक्षणाच्या बाबतीत खूप कठोर आहेत. ते मला यांची गोष्ट खूप चांगलं आवडते. त्यांनी मला इतकं चांगलं शिक्षण दिलं त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद. त्यानंतर पठाण सर
आता जात आहे मी, पण तुम्ही येऊ शकला तर या, शिकवा. ते पत्रकार असल्यामुळे त्यांना खूप चांगले त्याबद्दल ज्ञान आहे, त्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवतात, त्यामुळे सरांचेही धन्यवाद. नंतर कुंभार मॅडम कुंभार मॅडम आम्हाला भूगोल शिकवायला होत्या. आताही आहे भूगोल शिकायला. त्या एकदम शांत, त्यांचा स्वभाव एकदम शांत असायचा. त्या खूप काही जास्त बोलायच्या नाही. दंगा चालला असला तरी त्यांचं एक हे असायचं की शिकवत राहायचं, कोणाला काही बोलायचं नाही. ते मला त्यांचं ते खूप आवडतं. त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो सगळ्या शिक्षकांपेक्षा. मॅडम मला भूगोल व मराठी, त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक मराठीच्या कवितांचे कवी हे सर्व माझ्या लक्षात आहे. आणि भूगोल त्यांनी इतक्या भारी पद्धतीने मला भूगोल शिकवला, म्हणजे मलाच माहिती आहे की वडिला शिकवला की त्यामुळे एक भारत ब्राझील आमच्या समोर डोळ्यासमोर उभा राहतोय. त्याबद्दल इतकं छान त्यांनी आम्हाला शिकवलं, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद. बाबर मॅडम प्रिन्सिपल आहे, असं नाही की ते मिक्स होत नाही, पण त्या खूप माझ्या बाबतीत तर खूप त्या सारख्या फोन करायच्या वगैरे, फोन करायच्या, अभ्यास कसा चाललाय, टचमध्ये राहायचं आहे, सारख्या फोन करून विचारायच्या की कसा चाललाय अभ्यास. कदाचित दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्या असतात. त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला शिक्षण दिले, त्यामुळे त्यांचे खूप आभार मानतो. त्यानंतर काळे मॅडमच्या बाबतीत म्हणजे ते आम्हाला 8वी 9वी 10वी या 3 वर्गासाठी आम्हाला शिक्षिका राहिल्या आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये नातं जमलेलं आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवतात, त्यामुळे त्यांचे मी खूप 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 आभार मानतो. धन्यवाद. अजून सांगायचं झालं तर शाळेत अजून एक शिक्षक म्हणजे त्या शिक्षक आणि गवळे मामा आणि चंद्रकांत मामा तेही आपल्या शाळेला स्वच्छ ठेवतात. पण जरी त्यांनी मला काही शिकवण दिली नसेल तरी मी त्यांच्याकडून शिकलो आहे की कसं स्वच्छ आपल्या बाबतीत शाळेलाही कसं स्वच्छ ठेवायचं. त्यामुळे त्यांनी मला खूप चांगलं शिक्षण दिलं आहे. ते सांगायला होतं माझा हा अनुभव आहे. त्यानंतर मी या माझ्या 7-8 वर्षांच्या बाबतीत माझ्याकडून कुणालाही काही चूक झाली असेल, कुणाला काही बोललं असेल, त्याबद्दल मी सर्वांचा क्षमस्व आहे. शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, त्याबद्दल मी त्यांचे क्षमस्व आहे, सॉरी. आणि मला इथून जाताना खूप वाईट वाटत आहे आणि चांगलंही वाटत आहे. वाईट या गोष्टी की 7-8 वर्षाबाबत या शाळेबद्दल माझा प्रवास आज मी सोडून चाललो आहे. आणि चांगल्या गोष्टी की माझे चांगले विचार मी या शाळेतून घेत चाललो आहे, त्याबद्दल सर्व शाळेत. आणि महत्त्वाचे म्हणजे या शाळेचे सर्व चिटणीस सर, त्यांनी आमच्यासाठी ती शाळा बांधली व त्यांनी इतके चांगले शिक्षक आमच्यासाठी उभा राहिले, त्यामुळे त्यांचेही खूप धन्यवाद. या शाळेचे व शाळेचे संचालक, सर्व शिक्षक यांचे सर्व मी आभार मानतो. धन्यवाद. मी बालवाडीपासून या शाळेत होतो. आणि बालवाडीपासून होतो, पण 5वी नंतर सोडून गेलो शाळा. 5वी नंतर सोडून गेलो. नंतर मग 7वीला आलो. 7वीला परत ह्या शाळेत आलो. सगळे मित्र ते ओळखीचे होते, त्यामुळे काय वाटलं नाही एवढं. काय वाटलं नाही. नंतर मग सगळे शिक्षक ते ओळखीचे झाले. तेवढे बी जाधव सर, कुंभार टीचर, यादव सर, पठाण सर ओळखीचे होते. नंतर बाकीचे शिक्षक ओळखीचे झाले. माझं ॲडमिशन या शाळेत होत नव्हतं, पण आपल्या पहिल्या मुख्याध्यापिका निकम टीचर यांनी ॲडमिशन केलं शाळेत. त्यांचे खूप खूप आभार. कुंभार टीचर 9वीला वर्ग शिक्षक होत्या, पण 10वीला आम्हाला वाटत होतं की पठाण सर, युजी जाधव सर किंवा यादव सर हे वर्ग शिक्षक व्हावे, पण नाही झाले. कुंभार टीचरच राहिल्या.
कुंभार टीचर भूगोल मराठी छान शिकवतात. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मी संस्कृती सचिन कांबळे आणि मी बारडपासून या शाळेत आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडलं त्या म्हणजे नलवडे टीचर. सगळ्यात जास्त म्हणजे आता मी बोलवायला गेले होते त्यांना खाली त्यानंतर जेव्हा स्पोर्ट्स चालू असायचे त्यावेळेस मला सारखं यादव सरांचा वर्णा असायचा. आणि त्याच्यानंतर बाबर टीचरांनी मला जास्त सपोर्ट केलाय. म्हणजे मी रडली होती एकदा शाळेत की मला नाही होते म्हणून, तर त्यांचा मला फोन आला होता की नाही तू करू शकते कर, म्हणजे सारखं सपोर्ट करत राहिलाय. आणि शाळेने सर्वांची मला महत्वाची एक गोष्ट दिली की मी संस्कृती कांबळे आहे आणि मी काही करू शकते, माझ्यामध्ये प्रत्येक गोष्ट करण्याची हिंमत आहे असं मला शाळेने सांगितलंय. आणि बस थँक्यू. शेवटचा दिवस म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. आज मी सकाळी आमच्या समोर उभी होते. उभी असताना मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवला. पहिल्या दिवशी आठवला. शाळेत मी जेव्हा पहिली आले तेव्हा माझी पहिली मैत्रीण तनिष्का होती. तनिष्का माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आता सुद्धा खूपच चांगली आहे. आणि तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी सुद्धा माझ्या मैत्रिणी झाल्या. पहिल्यांदा असं वाटायचं ह्या शाळेतले सगळे शिक्षक खूपच पडत असतील, खूप राबवत असतील. पण हळूहळू कळत गेलं की शाळेतले सगळे शिक्षक खूपच छान आणि नीट शिकवतात. आधी वाटायचं शाळेतले शिक्षक ओरडतील रागवतील, पण असं काहीच नव्हतं. शाळेत जेव्हा मी 6वीत आले तेव्हा आम्हाला वर्ग शिक्षक म्हणून शिलवण सर होते. 7वीत इंगळे सर, तर 8वी 9वी आणि 10वीत काळे मॅडम होत्या. काळे मॅडम आम्हाला 3 वर्ष वर्ग शिक्षक होत्या, त्यामुळे त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग तर जास्तच आहे. त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग जरा जास्तच आहे. सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नमस्कार मी सानिका गोयल. तुम्हाला माहितीच आहे 4 वर्षापूर्वी मी या शाळेत आले. काहींच्या आवडतीनं काही नाही. सगळ्यात पहिली मी शाळेत आले तेव्हा माझी ओळख केसाचं सगळ्यांची झाली होती. त्यांनी मला ह्या शाळेबद्दल आल्या स्टार्टिंगला खूप काही सांगितले. नंतर त्यांनी सुद्धा लेझी नसतील झालं तर काय असेल ह्या सुद्धा ते विद्यार्थ्यांना सगळ्या चांगल्या प्रकारे प्रोत्साहन करतायत. परत काळे टीचर आमच्या 3 वर्ष वर्ग शिक्षक होत्या. त्यांनी सुद्धा आमचा वर्ग काळे टीचरांबरोबर खूप फ्रीली राहतो, कारण 3 वर्ष ते आमच्या शिक्षक आहेत, वर्ग शिक्षक आहेत, त्यामुळे त्या आम्हाला खूप छान समजून घेतात आणि सगळ्या शिक्षकांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केले आणि धन्यवाद. ती आपल्या स्वप्नांची पहिली पायरी असते. तिथे आपण पडतो, खेळतो, शिकतो आणि मोठं व्हायचं स्वप्न करतो. आज निरोप देताना मनात आनंदही आहे आणि डोळ्यात थोडंसं पाणी. वेळ जातो पुढे, क्षण राहतात मागे. आठवणीच्या दुनियेत आपण भेटू पुन्हा पुढे. आपल्या शिक्षकांनी आपल्याला फक्त पुस्तकातील धडे नाही तर आयुष्य जगण्याचे धडे दिले. शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी आपली प्रणाली. आज तुम्ही इथून बाहेर पडताय, पण लक्षात ठेवा फक्त विद्यार्थी नाही, आपण या शाळेचा अभिमान आहोत. अपयश आलं तरी हार मानू नका. कारण यश त्यांच्या पावलांवर येतं जे थांबतच नाही.
शिवम साठे. कदाचित म्हणण्यापेक्षा नक्कीच यानंतर माझा आवाज आणि माझं नाव या शाळेत ऐकू येणार नाही. सांगायचं म्हणलं तर त्यांना कौतुक करेन की काय मॅडम आमच्या 3 वर्ष काय मॅडम आम्हाला वर्ग शिक्षिका होत्या. 8वी 9वी 10वी म्हणजे आता प्रॅक्टिकल चालू होतं, आमचा प्रसंग घडलाय. प्रॅक्टिकल चालू होतं आणि माझा मित्र समर्थ आणि मी मागं बसलेलो आणि मॅडमने सांगितलेलं की अभ्यास करा आणि आम्ही सापडलो त्यांना म्हणजे मस्ती करताना आले. आम्हाला दोघांना बाहेर घेतलं, आम्हाला तिथं थांबवलं. तिथं पोरं असेल तिथं थांबवलं. मग तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच काय मॅडमची स्टाईल कशी असते मारायची. अगोदर वापरायचं आणि मारायचं. मग ते एक शो म्हणजे असं वाटलं मारल्यानंतर की मग विचार केला की 3 ते 4 महिन्यानंतर मॅडमांचा मार खाल्ला. मी मॅडम म्हणलं सुद्धा की मॅडम तुमचा मार खाल्ल्यानंतर असलं भारी वाटलं. म्हणजे की असं वाटलं की वर्षानंतर मार खाल्ला. खरंच लय भारी वाटलं. आणि खरं सांगायचं म्हणलं तर आपल्या करिअरची सुरुवात किंवा आपल्या अंगाची कला आहे ती आपल्या शाळेतूनच शिकली. मी 7वी शिकवत होतो. आम्हाला भूगोल शिकवायला होत्या, भूगोल इतिहास शिकवला होता. तास चालू होता, शनिवार होता आणि मॅडम अशा गाण्याचे विण्याचे तास घ्यायच्या आणि सगळ्यांना म्हणजे मला सुद्धा माहिती होतं की मी गाणी म्हणतो म्हणून. म्हणजे तुम्हाला आवडतात काय मला माहीत आहे माझी गाणी, पण त्यांना मी गाणं म्हणायला सुरुवात केली. गाणं म्हणलं, त्यांना खूप आवडलं गाणं. ते गाणं आवडलं, मी गाणं म्हणलं. मग मॅडम म्हणलं, मी निघालेलो. मॅडम म्हणलं इकडे. मॅडम म्हणलं इकडे. मी फिरलो, मला वाटलं आता मार्केट भेटतं त्या काय. मग नंतर त्यांच्यापाशी गेलो. मॅडमांनी पाठ थोपाटली माझी, शंभर टोपाटली. असलं भारी वाटलं म्हणून सांगू. ती थप्पाची म्हणजे थाप टाकलेली ती पाठानं, ती असं कानात त्या आवाज असा अमृतागत साठवून ठेवला. म्हणजे माझ्या पहिल्या गाण्यावर पहिली ताप त्यांनीच दिली. मग काय मॅडमांबद्दल बोलण्यासारखं खूप काय आहे, पण नंतर 9वी असताना बाबा मॅडम आल्या मुख्याध्यापिका म्हणून आल्या आणि नंतर साहित्य संमेलन आपलं चालू होतं. आणि एक आश्चर्याची किंवा मला कुतूहलच वाटते या गोष्टीचं. मला एक सुद्धा शिक्षक शुभम नावाने हात मारत नाही कधीच. साठे म्हणूनच शिवाचे सोडले तर फक्त तेच करतो म्हणून शुभम म्हणून हात मारतो. ते सरांचं तर काय विसरायच वेळेला त्यांचं जर का फ्रेंडली शिक्षक म्हणजे कुठल्याच शाळेत नसेल म्हणजे असं मला वाटतं. इतका फ्रेंडली शिक्षक हे आहेत. यादव सरांना आतापर्यंत लई प्रश्न म्हणजे या 10वीच्या एंडिंग मध्येच मी शब्दांचे अर्थ विचारले. कधी म्हणजे असं भीती वाटायची त्यांची लई. आणि वेदांनी सांगितल्याप्रमाणे कमी हसायची ती आणि हसलं की असं भारी वाटायचं. हसले की भारी वाटायचं. तास चालू असले की तिथं म्हणजे दारू थांबायचे आणि कोणी काय प्रश्न विचारला शिक्षकांनी, कुठल्या विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिले की असं ते नाजूक हसायचे ना काय बोलायला इतकं भारी. नंतर आपलं साहित्य संमेलन चालू होतं. त्यावेळेस गाणं सुरुवात केली. त्यावेळेस पासून मॅडमांची आणि माझी ओळख मॅडमांची आणि माझी. तेव्हापासून त्या सुद्धा साठे म्हणून हात मारतात. म्हणजे साठे म्हणून हात मारली का नाही कोणी असलं भारी वाटतं. आणि शेवटचा मॅच ही शाळा हे शिक्षक कधी स्मरणातून जाणारच नाही हे नक्की खरंच मी 100% सांगू शकतो. शेवट मॅडम त्यांचं काम करत बसायच्या रजिस्टरवर. शेवटच्या मॅचवर बसले असायचं त्यांचा तो आवाज साठे अभ्यास कर रे बाबा किती दिवस राहिले शेवटचे. हे इतकं असं भारी वाटायचं ना की कुठला तरी शिक्षक आपल्याला आपल्यासाठी तळमळ करतो. या शाळेला तरी विसरणार नाही. धन्यवाद. इयत्ता 10वीचा शुभचिंतन समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या
आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, माझे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, आज हा 10वीचा जो शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे, या शुभचिंतनाला आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. आयुष्यामध्ये प्रयत्नाबरोबरच माणसाला शुभेच्छांची सुद्धा गरज असते. हे नंदू नाटेकर, की जे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू होते, त्यांची मी तुम्हाला गोष्ट सांगते. तर हे नंदू नाटेकर हे बॅडमिंटनपटू होते आणि त्यांचा सामना हा बडोद्याला होता आणि त्यांचा प्रतिस्पर्धी जो होता तो सुद्धा अतिशय हुशार, चांगला खेळाडू होता. या दोघांच्या मध्ये स्पर्धा होती आणि 13 वेळेला, म्हणजे त्यांना जे 15 पॉईंटचा खेळ असतो बॅडमिंटनचा, त्यात त्यांना 13 वेळा अपयश आलं. आणि तेवढ्यात असे अनाऊन्समेंट झाली की बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे सामना पाहण्यासाठी येत आहेत. म्हणल्यानंतर नंदू नाटेकरांच्या मनावरील दडपण खूपच वाढलं. आता काय, एवढे मोठे बडोद्याचे महाराज नंदू नाटेकरांचं नाव ऐकून सामना पाहायला आलेले होते, तर नक्कीच आता आपला खेळ चांगला झाला पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि त्या एकाच क्षणी त्यांनी ठरवलं की अगदी शेवटचे 2च पॉईंट त्यांना गेले असते तर त्यांना पराजय होता, पण त्यांनी काय केलं तर लगेच अतिशय खेळावरती लक्ष केंद्रित केलं आणि तो सामना ते जिंकले. त्यावेळेला त्यांना बाकीच्यांनी विचारलं की हा सामना तुम्ही कसा काय जिंकला, तर ते म्हणाले म्हणजे यश मिळवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न हे आवश्यकच असतात, पण त्याचबरोबर अनेक लोकांच्या सदिच्छा, शुभेच्छा ह्या आपल्या पाठीशी असावे लागतात, तेव्हाच यश हे मिळत असतं. तर या ठिकाणी आपण जो शुभचिंतन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेवढ्यासाठी, तर इयत्ता 10वी अ ला मी 2 वर्ष वर्ग शिक्षिका होते, ही मुलं अतिशय नम्र संस्कारी होती. सांगितलेलं ऐकायची, अगदीच नाही असं नाही, पण बऱ्याचदा त्यांना म्हणजे घरी राहावंसं वाटायचं. घरी राहणं त्यांना शाळेपेक्षा असं वाटायचं की थोडंसं आपण घरी जास्त ती रमायची, पण त्यातूनही मी सारखं फोन करून त्यांना बोलवून घ्यायचे आणि अशा म्हणजे अतिशय वर्ग चांगला होता, चांगलं सहकार्य केलं. आणि या सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना मी परीक्षेसाठी शुभेच्छा देते सगळ्यात, आणि सगळ्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं आणि ते मिळेलही अशी आशा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. उपस्थित जे काही व्यासपीठावरील मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करून मी माझं भाषण जे आहे ते सुरू करते. भाषण काय करायचं, 3 वर्ष झालं इयत्ता 10वी म्हणजे 8वी 9वी 10वी या 10वी 8वीच्या ब 9वी ब 10वी ब या वर्गाला मी 3 वर्ष होते. 10वी ब बरोबर 10वी अ च्या वर्गाला सुद्धा इतिहास हा विषय शिकवायला मी होते. फक्त या सगळ्या मुलांबद्दल एवढंच सांगेल की हा जो पट होता आधी सुरुवातीला 60 पट होता, नंतर हा 10वी पर्यंत 55 पर्यंत हा पट राहिला. वर्ग मोठा होता, पण या वर्गाने कधीही कुठल्याही बाबतीमध्ये त्रास दिलाय किंवा दंगा केलाय असं झालं नाही. नेहमी शांत पद्धतीने दोन्ही 10वीचे वर्ग राहिले आणि इथून पुढचा हे जे काही 2 तास आहेत, बरोबर आहे, हे 2 तास सुद्धा नक्कीच शांततेने सगळा कार्यक्रम पार पाडतील. आणि हा जो तुमचा शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे तो शुभचिंतनाचा कार्यक्रम तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहात. पहिलीपासून काही 4थी 5वी 8वी काही जण आले असतील, पण प्रत्येक जण इथून जाताना काहीतरी घेऊन जाणारे. जसं दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदाराकडून आपण अर्धा किलोची एखादी वस्तू घेतली, परंतु त्या अर्धा किलोच्या वरती त्याने जर थोडंसं काही टाकले, जे काही धान्य घेतलं असेल, तर आपल्याला जसा आनंद होतो, तसंच आम्ही सगळ्या शिक्षकांनी शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम तर तुम्हाला शिकवलाच आहे, परंतु प्रत्येक शिक्षक
शिक्षकांनी जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हावं यासाठी जे काही ज्ञान आहे, मूल्य शिक्षण आहे, ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या शिक्षणाचा तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये उपयोग करा. खूप यशस्वी व्हा. लगेच कोणत्याही गोष्टीमध्ये राग येऊन देऊ नका. चिडचिड न करता कधीही लक्षात घ्या, अपमान सहन करण्याची तयारी ठेवा, तर तुम्ही पुढे यशस्वी होणार आहे. राग लगेच व्यक्त करत जाऊ नका आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच जीवनामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझा मागे मला माहिती आहे, आता मी मगापासून ऑब्झर्व करतोय की बऱ्याचशा मुलांची ऐकण्याचीच मानसिकता नाही. वास्तविक पाहता आज जरा शांत बसायची आज आपल्या विद्यालयामध्ये एक महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे वर्षभर कार्यक्रम चालूच असतात आपले, ठीक नाही, आपल्याला सवय द्यायची, पण आज जरा वेगळा कार्यक्रम आहे. आपल्यातलंच कोणतरी आता दूर जाणार आहे असं आपल्याला भावना निर्माण झाली की ज्यांच्या बरोबर म्हणजे 5वी ते 9वीच्या विद्यार्थिनींना ही भावना असेल कदाचित म्हणा की आपले थोरली दीदी दादा उद्यापासून कदाचित या शाळेमध्ये ते दिसणार नाही आणि ती भावना कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल आणि म्हणून तिथं बोलायला उभे राहिलेले इयत्ता 10वी बसचे विद्यार्थिनी वारंवार म्हणत होते आमचा निरोप समारंभ आहे. बाळांनो, हा तुमचा निरोप समारंभ नाहीये तुम्हाला, कारण निरोप समारंभ मी याला म्हणणारच नाही. का नाही म्हणणार? कारण निरोप त्यांचाच घेतला जातो ज्यांची आपली पुन्हा भेट होणार नाही. आणि मला एक सांगा, ही 10वीची समोर बसलेली एवढी सुंदर सुंदर दिसणाऱ्या मुली, एवढे नटून थटून आलेली मुलं या शाळेला एवढ्या सहजासहजी विसरणार आहेत? आम्हा सर्व शिक्षकांना एवढ्या सहजासहजी तुम्ही विसरणार आहे? त्यामुळं त्याचं कारण एक आहे की तुम्ही या विद्यालयामध्ये शिकताय ते नुसतं शिक्षण नाही घेतलेलं की जसं आता काळ्या मॅडमने सांगितलं की तुम्हाला शिक्षणाच्या पलीकडं जीवन कसं जगावं याचा उत्तम धडा या सर्व शिक्षकांनी दिला आहे. आणि त्यामुळं यातला एकही विद्यार्थिनी आम्हा सर्व शिक्षकांना विसरेल असं म्हणायचं नाही पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व शिक्षक वर्ग आणि त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आणि संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनम्र अभिवादन करून मी आज तुमच्या समोर सर्व विद्यार्थ्यांच्या समोर थोडंसं माझं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यांनी इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी म्हणजे SSCच्या बोर्ड एक्झामसाठी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तशाच मी पण तुम्हाला अगदी हृदयापासून शुभेच्छा देतो आणि एक खात्रीपूर्वक सांगतो की इयत्ता अ चा वर्ग माझ्याकडे होता, गेल्या वर्षी पण तोच होता आणि या वर्षी पण तोच होता. आपल्याला लोकमंगल हायस्कूलमध्ये एक परंपरा आहे की सेमीच्या वर्गाचा नेहमी 100% निकाल लागतो. फक्त निकालाचा प्रॉब्लेम फक्त नॉन सेमीच्या वर्गाचा असतो. पण मला खात्री आहे की अ तुकडीतले विद्यार्थिनी गेली 2-3 वर्ष मार्गाने त्यांचा संबंध आहे, इतके हरहुन्नरी आहे, इतके कलाकुसर त्यांच्या अंगामध्ये की ते या संकटावर 101% मात करणार आणि याच्यातलं शिखर गाठणार म्हणजे गाठणार. कारण आपल्याकडं एखादी गुण जर एखादी कला आपल्याला अवगत नसली तर त्याच्यावर मात करून कसं यश संपादन करावं ही गमत त्यांना सापडलेलं आहे आणि ते निश्चितपणे या परीक्षेची मुळात तुम्ही काळजीच करू नका. मी आज ठामपणे सांगतो, लोकमंगलचा एकही विद्यार्थिनी परीक्षेला बसला आणि एकही पेपर बुडवला नाही तर तो 101% तो पास आणि पासच होणार. कारण आम्ही आता सांगायला काहीच हरकत नाही की ओरडली तुम्हाला भरभरून मार्क दिलेले त्यामुळे राहतात ते मार्क पास होण्याची थिंक अबाउट द पर्सेंटेज. म्हणून विचार कशाचा करायचा तुम्हाला? पर्सेंटेजचा. मी काय मिळवणार आहे, किती ग्रेड मिळवणार आहे त्याचाच विचार करा. पास तुम्ही होणारच आहे याची खात्री बाळगा. आता
आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर तुम्ही म्हणजे आता नुकतंच मी वाचत होतो बाकीच्यांचं बोलणं चाललंय की ज्या वाटेवरनं तुम्ही चाललाय ती वाट सुंदर आहे. म्हणजे शाळेची वाट ही सुंदरच आहे, नो डाऊट. पण प्रत्येक सुंदर वाटेला कुठेतरी शेवट असतो, कुठेतरी संध्याकाळ असतो. पण घाबरू नका. वाटेला जरी संध्याकाळ असली, वाट जरी संपणार असली, तर उद्या नवीन पहाट उजाडणार आहे, ती नवीन वाट घेऊन तुमच्यासाठी येणार आहे. म्हणजे कॉलेजला तुम्ही जाणार आहात, भविष्यातल्या मोठ्या यशाकडे तुम्ही झेप घेणार आहात हे विसरू नका. म्हणजे पहाट येते तुमची वाट पाहते आणि मग त्याच्याकडे जाण्यासाठी म्हणजे असा एक सुविचार आहे, यशस्वीचं काटेरी कुंपण ओलांडल्याशिवाय कॉलेजचं नंदनवन पाय. कॉलेजचं नंदनवन तुम्हाला नंदनवन नंदनवन म्हणजे काय? नंदनवन म्हणजे गार्डन. म्हणजे त्या बागेत जर का तुम्हाला जायचं असलं कॉलेजच्या तर त्याला यशस्वीचं काटेरी कुंपण ओढावं लागणार आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे ओढाल आणि यश तुम्ही निश्चितपणे संपादन कराल. पुन्हा तेच ऐकण्याची जितकी मानसिकता नाही, त्यामुळे अधिक न बोलता यानंतर इयत्ता 10वीच्या मुलांचा मुलींचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे आणि मग त्यानंतर तुमचं रिफ्रेशमेंट होणार आहे. तर तुम्ही जाण्यापूर्वी फक्त एक 2 गाण्याच्या ओळी आठवल्या तेवढ्या तुमच्या समोर आणि आपल्याला रहे या ना रहे कल, रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल ये है प्यार के पल. चल मेरे संग चल, कल होगा क्या सोचे क्यों, कल सोचे क्यों. शब्द छोटी सी है जिंदगी, रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल हम. धन्यवाद. तो 10वी अचा वर्ग होता, तो विजयी झालेला होता. विजयी संघाचं अभिनंदन मी नाव घेतोय. मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. दारूचा संघ घेत आहे, त्याचं तळापासून स्वागत करा. अभिनंदन. अनुष्का भोसले, अनुष्का जाधव, कार्तिकी जाधव, आर्या जाधव, बाला यानंतर त्या शाळेमध्ये 5वी 6वी 7वी आवाज होतो तुमचा. विचार करून त्यांनी उपयुक्त अशी भेट वस्तू गेलं तरी चालेल. 5वी ते 9वी